नमस्कार. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीनं आपण दादासाहेब फाळके चित्रपट रसस्वाद मंडळाच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या एखाद्या दिवशी आपण चित्रपट दाखवण्याचा हा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. आपल्याला कल्पना असेल की सप्टेंबर महिन्यामध्ये आपण ह्या उपक्रम सुरू केला आणि प्रत्येक महिना आता डिसेंबर महिना आहे, चौथा हा चित्रपट आपण या ठिकाणी प्रदर्शित करतो आहोत. आपल्या सगळ्यांची या उपक्रमासाठी पहिल्या प्रयोगापासून खूप चांगल्या पद्धतीने उपस्थिती आहे. मागच्या वेळेचा प्रयोग देखील आपला हाऊसफुल झाला होता. अ, शासनाच्या वतीनं, फिल्म सिटीच्या वतीनं तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आज आपण हमाल दे धमाल हा चित्रपट पाहतो आहोत. आता या मधल्या काळामध्ये आपण बोलतो आहोत. या चित्रपटाच्या अनुषंगाने दाखवण्याचा निमित्त औचित्य आहे अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण हा सिनेमा जो आहे तो या ठिकाणी आपण दाखवतो आहोत. आपण या सिनेमासाठी पुरुषोत्तम बेर्डे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. विजय पाटकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रियाताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावरती यावं. समीर सरांना विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावरती यावं. वाडकर सर या ठिकाणी आहेत. विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावरती यावं. विवेक आपटे सर या ठिकाणी आहेत. त्यांनाही विनंती आहे. चेतन दळवी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. आपण पडद्यावरती सिनेमा पाहतोय. ही मंडळी, हे चेहरे सगळे आपल्याला त्या पडद्यावरती दिसतात. ह्या सगळ्या मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ वाजवूयात. या सगळ्या मंडळींमुळे आपली चित्रभूमी जी आहे ती सशक्त होती आहे, झालेली आहे. फिल्म सिटीच्या वतीनं तुम्हा सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. आपला हा उपक्रम जो आहे त्या उपक्रमामध्ये पुरुषोत्तम बेर्डे सरांचा खूप सिंहाचा वाटा आहे. या उपक्रमाच्या सगळ्या प्रवासामध्ये ते आमच्या सोबत आहेत. फिल्म सिटीचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांच्या मार्गदर्शनाखाली मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे की हा उपक्रम जो आहे तो सुरू करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शनिवार रविवार शासकीय कार्यालयांना सुट्टी असते आणि आम्ही जाणीवपूर्वक शनिवार आणि रविवार याच दिवशी हा कार्यक्रम ठेवतो आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांची उपस्थिती असल्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकतो आहे. आम्हालाही त्यामुळे बळ मिळतंय. मी या सगळ्या मंडळींना विनंती की ज्यांच्या निमित्ताने आपण हा आजचा सिनेमा दाखवत आहोत अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यांना आपण स्मरण करूयात, त्यांना अभिवादन करूयात. पुरुषोत्तम बेर्डे सर आणि प्रियाताईंना विनंती आहे आणि सर्वच मान्यवरांना विनंती आहे आपण लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करूयात. दोन घ्या, अजून एक घ्या. तो छोटा घ्या मग घ्या आणता येईल. हो तो केला तयारच केला. राईट राहील या आहे अजून एक आहे आणलाय सर बेर्डे सर अजून एक आणलेला आहे अजून एक ग्रुप सर्व मान्यवरांना व्यासपीठावरतीच थांबण्याची विनंती आहे. 2 मिनिटं बोलूयात आपण 2 मिनिटं थांबा. अगदी अगदी महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर सर यांना विनंती करतो. खरं तर हा अनौपचारिक असा हा कार्यक्रम आहे, परंतु
ही सगळी मंडळी आपल्या विविध कामांच्या व्यस्ततेतून या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मनापासून त्यांचं खरं तर स्वागत करेन आणि सरांना विनंती करेन की आपण पुरुषोत्तम बेर्डे यांचं स्वागत करावं. प्रियाताई बेर्डे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करण्याची विनंती आहे. विजय पाटकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करण्याची विनंती. जयवंत वाडकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करण्याची विनंती आहे. विवेक आपटे सर या ठिकाणी आहेत, त्यांचंही स्वागत करण्याची विनंती आहे. चेतन दळवी सर, त्यांचंही स्वागत करण्याची विनंती. समीर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करण्याची विनंती आहे. आणि खरं तर फिल्म सिटीचे आमचे कर्मचारीच होते, परंतु ह्या सगळ्या सिनेमांचा एक भाग असणारे डी.आर. कदम सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करण्याची विनंती. उपस्थित तुम्हा सगळ्यांचंही मनापासून मी स्वागत करतो आणि साजनीकर सरांना विनंती करतो, आपण कृपया आमच्याशी संवाद साधावा. नमस्कार. 16 डिसेंबरला लक्ष्मीकांतजी मराठीतलं मला वाटतं शेवटचा सुपरस्टार, एक अतिशय हरहुन्नरी असं कलाकार, ज्यांनी प्रचंड आनंद दिला सर्व मराठी रसिकांना. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण हा चित्रपट दाखवतो. आमच्याकडे बरेच ऑप्शन होते, कुठला चित्रपट दाखवा, इतके सुंदर सुंदर चित्रपट आहेत. बराच त्याच्यावरती कल झाल्यानंतर पुरुषोत्तम बेर्डे सर आमच्यावर बरेच दिवस काम करत आहेत आणि एक ऑल लक्षा म्हणजे सर्व हिरो आणि सर्वच याचे असल्यामुळे हा चित्रपटाची निवड केली आणि स्वतः दिग्दर्शक उपस्थित असल्यामुळे म्हणले की त्या आठवणीने एक उजाळा द्यायची एक छानशी संधी मिळेल. याच्यात चित्रनगरी फिल्म सिटीचाही आमचा एक वाटा आहे की याच्यातले काही सीन आमच्याकडे शूट झालेले आहेत. आमचे काही सहकारी या चित्रपटाशी खूप जवळून निगडीत झालेले आहेत. तर एक असं एक आज स्मरणरंजन छोटेखानी हा कार्यक्रम आहे. ह्याच्या आठवणी सांगायची विनंती मी बेर्डे सरांना करतो या चित्रपटाच्या निमित्ताने. धन्यवाद सर. सर्व उपस्थितांचे आभार. आजच्या या खेळाला आपण आलात आणि ह्याच्या आठवणी खूप आहेत, पण थोडक्यात कारण प्रत्येक फ्रेम बघताना आठवणींमध्ये रमत होतो आम्ही सगळेच. आणि आत्ता इथे तुमच्या समोर जी मंडळी आज उपस्थित आहेत, या सिनेमात प्रिया नसली तरी पुढच्या ओम निशांत चित्रच्या पुढच्या 3-4 सिनेमामध्ये प्रियाचा सहभाग आहे. आणि आज खास तिला स्मृती दिन लक्ष्मीकांतचा ह्यासाठी सर्व कुटुंबियांना बोलवलं होतं. आपल्याला माहितीच आहे, उत्तर हा सिनेमा अभिनय बेर्डेचा आहे, त्याच्या प्रमोशनमध्ये तो अडकलाय. स्वानंदी तिच्या एक्झिबिशनमध्ये आहे, त्यामुळे प्रियाने आज त्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. मला अतिशय आनंद झाला की तिला यायला मिळालं आणि आज एका वेगळ्या फॅमिली प्रॉब्लेममधून आम्ही सर्व इथे आलेलो आहोत. पण सांगायची गोष्ट म्हणजे हा सिनेमा बघताना लक्ष्मीकांत बेर्डे हा काय पद्धतीचा सुपरस्टार होता हे पावलोपावली जाणवत होतं. त्याचं हिरो मटेरियल, त्याच्यामध्ये असलेला तो चार्म, त्याचं दिसणं, त्याचा लुक हा सिनेमात आल्यानंतर हिरो सारखा डेव्हलप होत गेला आपोआप. आणि हा चित्रपट दाखवण्याचं आणखी एक प्रयोजन मी त्यांना सांगितलं की त्या काळामध्ये सोलो हिट ज्याला म्हणतात की सोलो कॉम्बिनेशनचे सिनेमे होते. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, अशोक सराफ. पण लक्ष्मीकांतचा एकमेव सिंगल हिरो असलेला हा चित्रपट त्या काळात सिल्वर जुबली झाला, सुपरहिट झाला. आणि जसं राजा गोसावींच्या नावाने मराठी सिनेमा आला होता, तसा चल रे लक्षा मुंबईला नावाचा सिनेमा लक्षाच्या नावाने एक झाला. हा त्याचा एक आणखी एक रेकॉर्ड आहे. तर ही सोलो हिट असणं लागोपाठ 4 मी लक्ष्मीकांतचे 4 सिनेमे जे केले त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे हा सिंगल हिरो होता आणि बाकीच्या त्याच्या पुढे ह्याच्यात वर्षा, पुढच्या सिनेमात प्रिया, त्याच्या पुढे आणखी अशा नायिका त्याच्यामध्ये होत्या. नायक दुसरे कोण नव्हते, नायक मंडळी हीच होती. विजय पाटकर, जयवंत वाडकर, चेतन दळवी, अजय वडावकर, एक पूल चार मध्ये. पण सगळ्यात महत्वाचं ह्या हमाल धमाल सिनेमामध्ये जी प्रत्येकाने आपापल्या वाट्याला आलेली कामं केली. आणि सर तुम्हाला सांगतो, हमाल दे धमाल हा चित्रपट मी लक्ष्मीकांतला टुरटूरचे प्रयोग चालू असताना त्याची गोष्ट ऐकवली होती. बालगंधर्वच्या पुण्याच्या प्रयोगाला प्रत्येक वेळेला टुरटूरच्या
अजय सरपोतदार तिकडे भेटायला यायचा आम्हाला आणि संपल्यानंतर आम्हाला तो घेऊन जायचा आणि मजा मजा चालली. त्यावेळेला तो आमच्या मागे लागला, की तुम्ही सिनेमात यायला पाहिजे. लक्ष्मीकांतने पुरुषोत्तम तू पण सिनेमात यायला पाहिजे. अरे वेळ आहे जो आम्हाला 85-86 चा काळ तो होता. पण त्यावेळेला माझ्या डोक्यात एक गोष्ट आली आणि मी ती लक्ष्मीकांतला सांगितलं, "लक्ष, आपण एक तुझ्यासाठी मला एक गोष्ट सुचली आहे. आपण ती फुलराणी उलट करूया." म्हणजे काय? म्हटलं त्याच्यामध्ये जशी ती फुलवाली तिला तो प्रोफेसर प्रिन्सेस बनवतो. तसा एक हमाल ला फिल्म इन्स्टिट्यूट मधली शिकून आलेली मुलगी त्याला सुपरस्टार बनवते, अशी एक गोष्ट माझ्या डोळ्यासमोर आहे. कारण पूर्वी बॉम्बे सेंट्रलच्या परिसरात राहून तिथल्या हमालांचे सगळे ते रंग, लाल रंग हे कॉम्बिनेशन माझ्या डोक्यामध्ये बसले होते. आम्ही तिथे अभ्यासाला जायचो तेव्हा. तर ते कुठेतरी डोक्यात होतं आणि तो हमाल धमाल सिनेमा 86 साली त्याचा किडा जो आहे तो पुढे 88 साली अजगर झाला आणि त्याचा सिनेमा झाला. तर ती अशी ती गोष्ट अजय सरपोतदार कडून तो सिनेमा होऊ शकला नाही, कारण त्याचे वडील बाळासाहेब सरपोतदार हे खूप ऑर्थोडॉक्स निर्माते होते. त्यांना जेव्हा कळलं की अजयने आम्हाला साईन केलं, मला आणि लक्ष्मीकांतला, त्यावेळेला तो दुबईहून आदल्या दिवशी आला होता. त्यामुळे त्याकडे ते दुबईच्या नोटा होत्या. त्याने आता 2 नोटा, एक त्याला आणि एक मला दिल्या आणि सांगितलं, "तू हिरो आणि तू डायरेक्टर, प्रोड्युसर मी." म्हटलं, "अरे ह्या नोटा घेऊन आम्ही करू काय?" लक्ष बोलला, "ही कुठे चालणार? तुम्हाला दुबईला जावं लागेल हे घेऊन." तो मला, "नाही थांब, मी तुम्हाला कन्व्हर्ट करून देईन." पण 4 दिवसांनी आला आणि तो म्हणाला की बाळासाहेब सरपंच वडिलांनी सांगितलं की खबरदार ह्या लोकांना घेऊन सिनेमा करशील तर घरातून हाकून लावेन. कारण तो कुठे झोळीवाल्यांच्या नादी लागतो. पुरुषोत्तम तो छबिलदासची नाटकं करणारा, त्याला कुठे सिनेमा, तोपर्यंत आम्ही नाटकातच होतो वगैरे सगळं. पण नंतर जेव्हा 89 ला हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला, त्याची माउथ पब्लिसिटी इतकी झाली की बाळासाहेब सरपोतदारांनी डिस्ट्रीब्युशनला पुणे साईड आम्हाला देता का म्हणून प्रश्न विचारला होता आम्हाला. म्हणजे इतकी त्याची क्रेज झाली त्या सिनेमाची आणि त्यांनी मग शुभेच्छा दिल्या सगळं. अजय सरपोतदार आमच्याबरोबर असायचा. ह्या सिनेमाची हिस्ट्रीमध्ये आणखी एक मोठं महत्वाचं ची गोष्ट म्हणजे त्याच्यात जे मधून आल्या कारणाने आम्हाला शिकवलं होतं की मोठा विचार करा, थिंक बिग. त्यामुळे पहिली गोष्ट जेव्हा लिहिली त्यातलं पहिली ओळ होते की अमिताभ बच्चन या सुपरस्टार बरोबर नायिका पैज लावते. आणि लक्षाला वाचून अमिताभ बच्चन कुठून आणणार तू? म्हटलं, अरे आपल्याला लिहायला काय जात आहे, म्हणून मी लिहायला थोडीच पैसे पडतात. आम्ही अक्षरशः अमिताभ बच्चनसाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांच्या शीतल जैनने आम्हाला ती काही वेळ देऊ शकला नाही. त्यावेळेला नेमका तेजाब सिनेमा हिट झाला. त्याच्या आधी रामलखन आणि त्याच्या आधी मिस्टर इंडिया आणि अनिल कपूरची चर्चा चालू होती. ती चर्चा चालू असताना तेजाबमध्ये 2 आमचे पठ्ठे होते त्याच्यामध्ये, विजय पाटकर आणि जयवंत वाडकर. मी त्यांना टुरटुरच्या दौऱ्यावर हे असायचे. अरे म्हटलं, तू अनिल कपूर आपल्या सिनेमात काम करेल का? म्हणलं, आम्ही प्रयत्न करतो. पुढची स्टोरी तुम्ही सांगा. अनिल कपूरची. तेजाचं शूट चालू होतं. लवकर लवकर सांगायला पाहिजे, मोठी आहे स्टोरी ती. हो. तेजाचं शूट चालू होतं. मला पोरुदाने सांगितलं की अनिल कपूर बघ. मी जाऊन पायाशी बसलो, म्हटलं, अनिल अनिल भाई, एक हमारा दोस्त है, मराठी फिल्म कर रहा है, चलो कभी करेंगे. सेक्रेटरीला बोलवलं. सेक्रेटरी, अरे अरे रुको रुको, बोलो स्क्रिप्ट लिखनी है अभी तक. अरे यार इतना टाइम है क्या, ब्ला ब्ला. स्क्रिप्ट झाली. मग म्हणलं आता पूर्ण म्हणाले चला आता गाठी आपण. मी बँकेत, तेव्हा बँक ऑफ इंडियामध्ये होतो मी. 85ला लागलो होतो आणि ही 87-88ची गोष्ट आहे. पूर्ण बँकेत यायचं, पाट्या चल कुठे, अनिल कपूरला शोधायला. मग कसं बसं फोनवर कळलं इथे, तर माझ्या बसून मी शोधतोय. 3, 4, 5 वेळा भेटला नाही मला. एकदा भेटला. पुरोदाने सांगितलं, त्याने डेट दिल्या, हम लोग ये तारीख को शूटिंग करते. आम्ही सगळे म्हणजे वर्षा, लक्षा, पुरोदा, ऑफकोर्स समीर, आमचा समीर अटले, आमच्या कुठे गेलो, मड आयलंडला. मड आयलंड त्याचं काळा बदरचं शूटिंग चालू होतं, राकेश रोशनचं. आम्ही पुढे म्हणून, पाट्या इथे कुठे शूटिंग करणार, आपला सिक्वेन्स ऑफिसचं वगैरे, बघूया आता काय झाडाखाली बघूया करता येतं काय, कळणार काय, अनिल कपूरला कोण सांगणार ना. तरी घाबरत 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 मी गेलो. बोलो, अनिल भाई वो अपना ना ऑफिस का सिक्वेंस है, तुम प्राइस जैसे 2 कट है, तो अपने को इधर शूटिंग करना पड़ेगा, फिल्म सिटी. चलो राकेश, मेरा बॅकअप. एकाच सेकंद आम्ही सगळे बाईक बीक मारून आम्ही परत फिल्म सिटीला सगळे. तर गाड्या बिड्या आमच्याकडे कोणी नव्हता. लक्ष्मीकांत सोडला तर गाडी तशी कोणाकडेच होती. लक्षाच्या गाडी 7-8 जण ट्रेनमध्ये बसतो तसे, साईडला धरून वगैरे. आम्ही सगळे फिल्म सिटीला आलो.
4 वाजता 4 वाजता मग तिकडे तो आपली काळी बाहुली तयार केली आपण फिल्मफेअरची. दणादण दणादण तयार केलं. त्याचा तो सिक्वेन्स मी बघितला पहिलाच आहे तो ऑफिसचा. ती एम-डीची केबिन आहे ती. त्यात आम्ही शूट केलं. नंतर आहे ते बाहेर पडायचं होतं. एवढं झालं सगळं. पाट्या ओके सर ओके जाऊ मी बरं जाऊ जाऊ जाऊ. म्हणजे मी पैशाचं म्हणत नाहीये पण गंमत आहे गंमत म्हणून सांगते. त्याचा मेकअप मन आणि बॉय 5,000 रुपये घेऊन गेला होता एका दिवसात एका तासात. आमचं पेमेंट 3,000 रुपये होतं अख्ख्या सिनेमाचं. पण अनिल कपूर यांनी एकही पैसा न घेता या सिनेमात काम केलं. केवळ ह्यांच्या प्रेमापोटी आणि मराठी सिनेमा आणि नंतर मी पण त्यांना हिंदीमध्ये जी स्टोरी ऐकवली होती, एक कागज का एक भेंडोळा होता है उसमें से देखता है वगैरे. कारण मी माझी हिंदीच विसरूनच गेलो मी त्याशी बोलताना, कारण तो हो म्हणाला नंतर अक्षरशः. आणि आम्ही प्रीमियर होता तेव्हा आम्ही राहायचो दोघे टाऊनला राहायचो. आणि प्रीमियर आमच्या इकडे आमचा फिल्मालया अंधेरी फिल्मालयाला आपलं शूट होतं. आपण गेलो होतो कल्पतरूंचा पिक्चर. तिथे गेलो. कादर खान, अनिल कपूर, ती हिरोईन आपली मीनाक्षी शेषाद्री, ते गाणं चालू होतं. आम्हाला बघितलं ए पाटेवाडे आहे का चलो. कुठे आमचा आपला प्रीमियर होता प्लाझाला. ते प्लाझाकडून एक वाड्यापुढे बसणार जागाच नाही ना. तर आम्ही तिघे अनिल कपूर इथे ती पत्रकार बसली होती आणि मी मध्ये त्याची कॉन्टेस्ट होती. तर सवय नाही हो. आम्ही मोटर बाईक बोलले तेव्हा 89ची गोष्ट मोटर बाईक. आणि जो काय माझं झालं होतं मी पुरदा फ्रॉम अंधेरी टू प्लाझा मध्ये 2 मध्ये थंडी होती आणि आलो. तो म्हणजे आम्हाला बघितलं सेम चलो मेरा बॅकअप मेरा मराठी पिक्चर का प्रीमियर आहे मैं जा रहा हूँ. तो प्रीमियरला सुद्धा आला आमच्या प्रेमामुळे. त्याने बघितला अख्खा सिनेमा आणि मग तो गेला. पण एक परत मी सांगू इच्छितो की आज सिनेमा किंवा नाटक मी 2 माणसांमुळे येऊ शकलो. ते म्हणजे आमचा पुरुदा आणि लक्ष्मीकांत बेर्डे. म्हणजे माझं जेव्हा पॉडकास्ट असते जेव्हा इंटरव्ह्यू असतात ते मी लक्ष्मीकांत बेर्डे आणि पुरुषोत्तम बेर्डे या नावांशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. कारण आहे कॉन्ट्रीब्युशन आहे खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे मी आज डिरेक्टर झालेलो आहे. मी 12 फिल्म डिरेक्ट केल्या आहेत. पहिला कॅमेरा विश्वासाने मी ॲक्टर शेम टू शेममध्ये मला पूर्णपणे कॅमेरा दिला होता. पाटे हे घे ते गाणं तू शूट कर. मी प्रियाचे गाणं शूट करत होतो. आणि कारण समीर पण तिकडे बाहेर आणि त्यामुळे बाहेर आणि मला दिलं गाणं तू शूट कर. मी त्या अनुषंगाने लक्ष्या मग करणा पाटे त्याला काय करतो मी. तो कॉन्फिडन्स मला 89ला दिला पूर्णपणे 89ला. मी भले सिनेमा मी 2005ला केला. आज मी सगळ्यांची कानाशी मी समीरच्या किती कानाशी लागायचो. समीर एक काय ऐसे काय लक्षा ही शाळा बेसिकली हे शाळा हे महाविद्यालय तेव्हापासून लक्ष्मीकांत बेर्डे हे महाविद्यालय अशोक सराफ हे महाविद्यालय तेव्हापासून आम्ही कास जी पकडली आहे यांची ती आजपर्यंत. आणि आम्ही दिसतोय ते फक्त लक्ष्मीकांत बेर्डेमुळे. धन्यवाद. या चित्रपटाचं आज जे प्रदर्शन होतं या सगळ्यांचे मी आभार मानतो. आपण सगळे आलात. विवेक आपटेने गाणी ह्या सिनेमाची लिहिली. त्याच्या आधी ते जाहिरात लिहायचे आणि पहिल्यांदा मी त्यांना ही गाणी लिहायला सांगितली आणि अतिशय सुंदर गाणी या चित्रपटाची त्यांनी लिहिली. अनिल मोहिलेंचं संगीत आणि आज हा चित्रपट आपण इथे प्रत्यक्ष पाहतोय त्याचा संधी ही दिल्याबद्दल चित्रपट नगरीचे साजणीकर सरांचे मी अतिशय आभार मानतो आणि अशाच हा उपक्रम दिवसेंदिवस वाढत जावो. धन्यवाद. आपल्याला वेळ कमी आहे. पुढचा शूट सुरू होतोय म्हणजे पुढचा कार्यक्रम सुरू होतोय. आपण इतक्या सगळ्यांनी छान छान बोललेत. माझी फक्त एवढंच सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत की आज 21 वर्ष झालेली आहेत लक्ष्मीकांतना जाऊन, पण अजूनही ते प्रेम, ती माया, प्रेक्षकांची आपुलकी अजूनही तशीच आहे. आणि त्याची ह्याच प्रेमाची, आपुलकीची, या मायेची, या आशीर्वादांची गरज मला आणि माझ्या मुलांनाही आहे. तशीच कायम राहो. एक फक्त छोटी आठवण सांगते की सोनाली अधिकारी म्हणजे ज्या लक्ष्मीकांतच्या बहिणीचा जिने रोल केला होता तो रोल पहिला पुरुषोत्तमने मला ऑफर केलेला होता. पण
ते माझ्या तारखा नव्हत्या म्हणा किंवा लक्ष्मीकांतचं असं म्हणणं होतं, की "तू माझ्यावर ऑलरेडी एवढ्या हिरोईनची फिल्म्स करते आहेत, चित्रपट आपण करतो आहोत. तर मग तू बहिणीचं काम करणं आणि एवढा अशा पद्धतीचा रोल करू नकोस." त्यामुळे मग तो मी केला नाही. नाहीतर अगदी शूटिंग डेट्स पण आमच्या फिक्स झालेल्या होत्या. मीही या चित्रपटाची भाग होऊ शकले असते, पण ठीक आहे. आणि ही सगळी जी मंडळी आहे ही जी सगळी मंडळी आहेत, ही सगळी खूप मोठी आहेत. आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे एक असं व्यक्तिमत्व होतं, की त्यांनी आपल्या बरोबरच्या मित्रांना पुढे घेऊन ते गेलेले आहेत. आणि मला ह्यांनाही थँक म्हणायचं आहे, की हे नेहमी कुठेही जा, लक्ष्मीकांत बेर्डेंचं नाव काढल्याशिवाय कधीच राहत नाही. हा त्यांचाही मोठेपणा आहे. मग लक्ष्मीकांत त्यांच्या व्यक्तिमत्वाने एक माणूस म्हणून, कलाकार म्हणून मोठे होतेच. पण पाट्या, वाड्या, पुरू ही सगळी माणसं, चेतन ही सगळी एवढी मोठी माणसं आहेत ना, की त्यांच्या मनामध्ये पण तो लक्ष्मीकांतबद्दलचं प्रेम अजूनही ओसंडून ओसंडून वाहतं आहे. त्यांना त्यांना अजूनही त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड आहे. त्याच्याबद्दल ते म्हणतात, की थँक म्हणतात. ही गोष्ट पण ह्या माणसांची घेण्यासारखी आहे. सो थँक सो मच तुम्हा सगळ्यांना सुद्धा. थँक निर्मिती प्रमुख निर्मिती सल्लागार लक्ष्मीकांत बेर्डे असं पहिलं टायटल तुम्ही बघितलं असेल. ते माझ्या मी निर्माण केलेल्या प्रत्येक चित्रपटामध्ये सुरुवातीला येतो, कारण लक्ष्मीकांत हा माझा सल्लागार होता. जरी तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान असला तरी अनुभवाने तो माझ्यापेक्षा 5 वर्षांनी पुढे होता. आणि वर्ष ती कायम तशीच राहिली. आणि त्याने उत्तम सल्ला मला दिला, की हिला बहीणच्या रोलसाठी घेऊ नको, कारण त्यावेळेला त्याचं जे प्लॅनिंग काय असेल ते पुढे आपण बघितलेलंच आहे आतापर्यंत. थँक्यू सो मच. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. पुढील शो 2 वाजता सुरू होणार. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, की आपण सुरू करूयात. येस.